हा जो आपण ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे तो प्रिन्स कट आहे आणि ती प्रिन्स कटची कटोरी आहे तो आपण जॉईंट करत आहोत। तर बघा मी कशा प्रकारे जॉईंट करते ती। मित्रांनो, मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवत आहे, कसा आला आहे प्लीज कमेंट करून सांगा आणि कसा बनवायचा हेही तुम्ही सांगितले तर बरे होईल, कारण फर्स्ट टाइम बनवते, काही चुकले असेल तर माफ करा। माझा जो स्टँड आहे तो सारखं खालीवर होतोय त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे आणि त्याच्यावर आपण एक टिप मारून घ्यायची। प्रत्येक शिलाई आपण जॉईंट करताना त्याच्यावर डबल शिलाई घ्यायची, म्हणजे कपडा लवकर सोडत नाही। ते जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे तो मी कट केलेला आहे, जो खालीवरती झालेला आहे तो। हा झाला एक साईडचा भाग आपला जॉईंट करून झालेला आहे। ही बघा आपण दुसरी साईड घ्यायची, आपण लावून बघायचं अगोदर दुसरी साईड कोणती, राईट साईड आणि लेफ्ट साईड, कारण मग कधी कधी काय होतं एकाच साईडचे दोन्ही भाग बनले जातात, त्याच्यामुळे कधी पण दोन्ही भाग जवळ समोरासमोर ठेवून मग जॉईंट करायचे। ही झाली आपली पहिली शिलाई लावून, मग दुसरी शिलाई लावून घ्यायची आहे। ब्लाऊज बघा हा दुसरा भाग पण जॉईंट करून झालेला आहे आपला। आता तो आपण बराबर ठेवून बघायचा, तो जो आहे तो मुंड्याचा भाग आहे। आणि आता क्रॉस पट्टी स्टेप बाय स्टेप सांगत आहे मी, फक्त मी अगोदर तुम्हाला पुढची बाजू बनवून दाखवणार आहे। बाईचा पुढची कोणती आणि फिटिंगची बाजू कोणती हे बघून मगच आपण क्रॉस पट्टी जॉईन करायची आहे। हे बघा सिंपल कशी जॉईन करायची क्रॉस पट्टी हेही सांगेन मी, कारण कधी कधी काय होतं कपडा आपल्याकडे कमी असतो आणि आपण ही अशी क्रॉस पट्टी जॉईन नाही करू शकत, तर मग तेव्हा कशी जॉईन करायची क्रॉस पट्टी हेही मी तुम्हाला पुढे हळूहळू सिंपल ट्रिक पण देत जाईन, टिप्स पण देईन मी तुम्हाला।